या सगळ्या प्रकरणांच्या निमित्ताने मात्र देवेंद्र फडणवीस फार मोठ्या टीकेचे धनी बनलेले आहेत. लोकांनी त्यांच्यावर वाटेल तशी टीका केलेली आहे. त्यांच्यावर टीका होताना पाहून माझं हृदय मात्र पिळवटून निघत होतं. तसं खूप चांगलेत आपले देवेंद्र फडणवीस. त्यांना त्रिशरण पंचशील पण येतं म्हणजे काय, अगदी तोंडपाठच आहे त्यांचं. अगदी त्यांच्यासारखेच डॉक्टर नरेंद्र जाधव पण खूप भारी मनुष्य आहेत बरं का. त्यांनी मिळवलेले अचिव्हमेंट्स, त्यांनी केलेली कामं आणि त्यांनी जे जे माइलस्टोन अचीव्ह केलेले आहेत ना, ते जर तुम्ही ऐकले ना, तर तुम्हाला डॉक्टर जाधव हे महागुरु सचिन पिळगावकरांपेक्षा थोडेसेच मागे आहेत असंच वाटेल. अरे खरंच, डॉक्टर जाधव यांनी अनेक गरीब देशांच्या अर्थव्यवस्था इतक्या घासून पुसून लख्ख केल्यात की ते देश आता अमेरिकेसोबत स्पर्धा करतायत. अगदी अफगाणिस्तानसारखा देश देखील त्यांनी अर्थशास्त्रासाठी लाखो रुपयांच्या पगारांना लाथाडून हजारो रुपयांचा पगार स्वीकारला. हे त्यांनी स्वतःच निखिल वागळेंना ग्रेट भेट या मुलाखतीच्या कार्यक्रमात दरम्यान सांगितलेलं होतं. तेव्हा लाखो रुपयांचा पगार लाथाडलेला होता. आता त्याची किंमत कोट्यावधींमध्ये झालेली आहे. अहो हे तर काहीच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दादरची हिंदू कॉलनी म्हणजे जिथे त्यांचं राजगृह होतं तिथे सोडलं तर फारसं कोणी ओळखतच नव्हतं. डॉक्टर नरेंद्र जाधवांमुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अख्खं जग ओळखायला लागलं. बरं हे पण मीच म्हणतोय का, तर नाही. असं डॉक्टर नरेंद्र जाधव स्वतःच बोलले होते. त्यावर सम्राट वृत्तपत्राचे तत्कालीन संपादक बबन कांबळे यांनी बिनकामाचा संशय घेऊन त्यांच्यावर भयानक आगपाखड केली होती, भयान टीका केली होती. असो, बबन कांबळे आता हयात नाहीयेत, नाहीतर मी त्यांची कडी निंदा केली असती. खूप महान व्यक्तिमत्व आहेत बरं का हे डॉक्टर नरेंद्र जाधव. कदाचित येत्या काळात ते आपल्या देशाचे उपराष्ट्रपती देखील होऊ शकतात बरं का. उपराष्ट्रपतीच काय, राष्ट्रपती देखील होऊ शकतात. तसंही त्यांची दाढी, त्यांचा चेहरा आणि त्यांच्या गोष्टी सांगण्याची हातोटी जर आपण नीट निहाळली ना, तर तुम्हाला त्यांची चेहरेपट्टी आणि त्यांची बोलण्याची नकल ही हुबेहूब आपल्या महामहिम साहेबांसारखीच दिसेल. बरं त्यातही त्यांचं नावही सेमच, कामही सेमच. अर्थशास्त्राची वाट एकदम नीट, नाही सॉरी, अर्थशास्त्राची वाट लावणं नव्हे, मला तसं नव्हतं बोलायचं. मला बोलायचं होतं की अर्थशास्त्राची वाट नीट करण्यात या दोघांचाही हातखंडाच आहे. तुम्हाला ना, आणि तुम्हालाच काय, मला पण नुसती खोड जडलेली आहे. उठसूट टीका करत बसा. इतकी चांगली लोक, इतकी भारी कामं करतायत आणि समाजातले काही नालायक लोक या अशा चांगल्या काम करणाऱ्यांवर टीका करत बसतात. त्यांच्या चांगल्या एनर्जीमध्ये खोडता घालतात. अशा लोकांना ना चांगलंच खडसावलं पाहिजे. मी काय म्हणतो, अशा लोकांसाठी ना काहीतरी चांगला कडक कायदाच आणला पाहिजे असं माझ्या मनातनं नेहमी येऊन जायचं. आणि बघा, माझ्या मनातलं देवाभाऊंनी पटकन ऐकून घेतलं.